आता आपण सॉल्व एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल नंबर 1 आहे, इफ पॉइंट T divides a segment AB with A -7, 4 and B -6, -5 in the ratio 7:2, find the coordinates of T. काय म्हटलेलं आहे, ए बी आहे, त्यामध्ये कुठेतरी टीने डिवाईड केलेलं आम्ही, कुठेतरी टी पॉईंट आहे. मग त्यांनी त्याचे कॉर्डिनेट सांगितलेले आहेत आणि म्हटले रेशो आहे 7:2. म्हणजे आपल्या लक्षात आलं सेगमेंट्स तयार झालेले आहेत, सेक्शन्स तयार झालेले आहेत. म्हणजे आपल्याला कोणता फॉर्म्युला लावायचा आहे, सेक्शन फॉर्म्युला लावायचा आहे. प्रत्येकच वेळेला आपल्याला सेक्शन म्हणजे पूर्ण व्यवस्थित तयार झालेला भाग दिसेल अशातला भाग नाही, हा म्हणजे पण सेक्शनच आहे. म्हणजे ते आपल्याला कुठलं लावायचं आहे, सेक्शन फॉर्म्युला लावायचा आहे. तुम्हाला हवं तर x1 x2 काय आहेत, y1 y2 काय आहेत लिहून घ्या. लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ टी बी x अँड y. देअरफॉर बाय द सेक्शन फॉर्म्युला x इज इक्वल टू, आता किती आहे 7:2 आहे. म्हणजे 7नी आपण कोणाला मल्टिप्लाय करणार आहोत, पहिलं बीचे जे आहेत त्यांना करणार आहोत, म्हणजे -6ला 7 × -6, 2ने -7ला म्हणजे x1ला, 2 × -7, 7 6 = 42, -42, 2 7 = 14, -14, -42 -14 means -56. 7 + 2 m + n 9. 9च्या फॉर्म्युलामध्ये 56 येतात का हो? 9च्या टेबलमध्ये 5 + 6 11 नाही येत, म्हणजे ॲज इट इज ठेवायचा आहे. जास्त डोक्याला ताप लावून घेऊया. 9चा डिव्हिजनचा रूल लावा. बघा 5 + 6 11 होतात. 9 येत आहेत का? 9च्या टेबल्समध्ये 11 येतात का? नाही येत, सोडून द्या. म्हणजे आपल्याला एक्स कॉर्डिनेट मिळालेले आहेत. तर वाय बघूया. 7 × -5 + 2 × 4, 7 5 = 35, -35, 2 4 = 8 + 8, -35 + 8 म्हणजे मायनस करणार आहोत आणि साईन ग्रेटर वनची देणार आहोत. म्हणजे काय झालं, 35 - 8 = 27 आणि 35 ग्रेटर वन आहे म्हणजे -27 डिवायडेड बाय 7 + 2 = 9. 9 3 = 27 मायनस ॲज इट इज येईल, म्हणजे -3 आन्सर येईल. आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळालेले आहेत टीचे, -56/9 अँड -3. आता बघूया एक्झाम्पल 2. इफ पॉइंट P -4 6 divides the line segment AB with A -6 10 and B R S in the point 2:1, find the coordinates of B. डिवाइड केलेलं आहे ए बीला पीने. आपल्याला पीचे पॉईंट्स दिले आहेत -4 and 6, एचे पॉईंट्स दिलेले आहेत आणि बीचे काढायला सांगितलेले आहेत आणि रेशो दिलेला आहे. ऑफकोर्सली बायसेक्शन फॉर्म्युला आपण इथे लावणार आहोत. आपल्याला रेशो मिळालेला आहे, पी मिळालेला आहे, पीचे कॉर्डिनेट्स म्हणजे आपल्याला एक्स आणि वाय मिळालेला आहे. तर आपल्याला x2 आणि y2 काढायचा आहे. बघूया मग कसं आपण लिहू शकतो. तर त्यांनी इथे शब्द दिलेले आहेत आर आणि एस, तर आपल्याला तेच वापरायचे आहेत. बघा एक्स काय आहे आपला -4 लिहून घेतला. एक्स इज इक्वल टू, म्हणून पहिल्यांदा जेव्हा आपण सोडवणार आहोत तर इथे आपण फॉर्म्युला लिहून घ्या. वायच्या ठिकाणी नाही लिहिला तरी चालेल, पण एक्सच्या ठिकाणी लिहून घेऊया. ठीक आहे, ओके. आता एम इंटू काय लिहायचे आपल्याला, बीचे एक्सचा कॉर्डिनेट लिहायचे आहे आर, 2 × r प्लस 1 × -6 झाला. मग 2r -6 अपॉन 2 + 1 म्हणजे 3. मग 4 3 = हा 3 इथे डिवाईडमध्ये आहे तो इथे नंतर मल्टिप्लाय होईल. 4 3 = 12 -12 कारण -4 आहे म्हणून इक्वल टू 2r -6. मग आपण काय करूया, इथे हा जो
-6 आहे तो आपण इथे घेतला तर तो होईल +6. आन्सर काय येईल -12 +6 आन्सर येईल -6. 2r ॲज इट इज राहील. म्हणजे तुम्हाला हवं तर तुम्ही असं लिहू शकता -6 = 2r. उत्तर कसंही दिसलं तरी चालतं हां. मग -6 डिवायडेड बाय 2 झाला तर आन्सर काय येईल -3. आन्सर तसा आहे r = -3. आता बघूया वायचा आपला कोऑर्डिनेट आहे पीचा 6. मग लिहून घेतला 6. 2 × s + 1 × 10. 2s + 10/3 आणि इथे 6. मग 6 3 18 = 2s + 10. मग 18 - 10 8 राहिले. 2s ॲज इट इज राहिला. मग 2 इथे डिवाइड करून आला. 8 डिवायडेड बाय 2 = 4. 2 4 8. मग आपला आन्सर आलं 4. म्हणजे आपल्या दोन्ही कोऑर्डिनेट्स मिळाले. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट बी आर -3 4.